नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता वितरणाची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून 5 जुलै 2025 पासून सुरू करण्यात आली। परंतु भरपूर अशा महिला भगिनींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता आला नाही। नेमका हा हप्ता वाटपासाठी काय घोळ झाला हे काही समजतच नाही। मित्रांनो, तुमच्या कुटुंबातील एखादी महिला लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असेल, उदाहरणार्थ तुमच्या कुटुंबात 2 महिला लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र आहात। एका लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत, एका लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत। आता त्यांना वाटत असेल ज्यांना हप्ता आला नाही, मला इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाला का, की एका कुटुंबातील फक्त एकाच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। हे सुद्धा भरपूर अशा लाभार्थ्यांना प्रश्न पडलेला असेल। याचं उत्तर आहे, जर तुम्ही एका कुटुंबातून 2 महिला पात्र असाल तर दोघांनाही लाडकी बहीण योजनेचा नक्की लाभ मिळेल। राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या अपात्रतेचे निकष किंवा कारणे सांगण्यात आलेल्या होत्या, त्या कोणकोणते कारणे आहेत, अधिकृत लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरून आपण कालच्या व्हिडिओमध्ये माहिती पूर्ण डिटेल्स घेतलेली होती। त्या कारणामध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही। जर तुम्ही त्या कारणामध्ये नसाल तर कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येतील। 5 जुलै पासून ते आज 12 जुलै आहे, जवळपास 7 दिवस पूर्ण झालेले आहेत, परंतु भरपूर अशा भगिनींच्या खात्यामध्ये हे पैसे आले नाही आहेत। जवळपास सर्व भगिनी पात्र आहेत, सर्व जे काही जाचक अटी आहेत त्या अटी सुद्धा फॉलो करत आहेत, तरी सुद्धा पैसा आलेला नाहीये। तर काळजी करू नका, हप्ता वितरणाची प्रक्रिया थांबली नाही। काही तांत्रिक अडचणीमुळे भरपूर अशा भगिनींच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाहीयेत। कधीही तुमच्या खात्यामध्ये जून महिन्याचा हप्ता येऊ शकतो। भरपूर अशा लाडक्या बहिणींना मेसेज आलेला नाहीये, समजून घ्या, बँकेकडून मेसेज आलेला नाहीये। त्यासाठी एकदा तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन चौकशी करा। जर हप्ता आला नसेल तर तुम्हाला कारणे किंवा या संदर्भात तक्रार सुद्धा करता येतं। ते तक्रार ज्या पोर्टलच्या माध्यमातून, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरून जर फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तक्रार करता येते। ती तक्रार केल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये नक्की पैसे येऊ शकतात। आता ती तक्रार कशा पद्धतीने करायची आहे याबद्दलची माहिती लवकरच आपल्या चॅनलवरती आपण घेणार आहोत। कमेंटमध्ये सांगा, जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की व्हिडिओ आपण सविस्तर माहितीचा बनवू। परंतु ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत, पात्र अजून सुद्धा, अशा भगिनींच्या खात्यामध्ये कन्फर्म पैसे येतील, काळजी करण्याची गरज नाही। जर या महिन्यामध्ये तुमचे पैसे आलेले नसतील जून महिन्याचा हप्ता, तर जुलै महिन्याच्या हप्त्याबरोबर दोन्ही महिन्याचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। काय घोळ झाला हे तर समजत नाही, राज्य सरकारकडून चुका झाली का डीबीटी पोर्टलवरून चुका झाली, कुठेही काही आता कोणीही या संदर्भात माहिती द्यायला तयार नाही। परंतु एक मात्र कन्फर्म आहे, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येणार आहेत, काळजी करण्याची गरज नाही। जर तुम्ही नियमानुसार पात्र असाल तर तुम्हाला तक्रार करता येतं। तक्रार केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ते पैसे येऊ शकतात। आज जरी 7 दिवस पूर्ण झाले असतील तर हा महिना संपलेला नाही। हा महिना पूर्ण संपेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये नक्की पैसे येतील। कधीही पैसे हे ट्रान्सफर होत आहेत आणि जो जुलै महिन्याचा हप्ता आहे त्याबरोबर जून महिन्याचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतो। ज्यांचे बाकी असेल जून महिन्याचा हप्ता, जर त्यांना आतापर्यंत मिळालेला नसेल तर जुलैच्या हप्त्याबरोबर येऊ शकतो किंवा जुलै महिना संपेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये कन्फर्म हे पैसे येऊ शकतात। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशाच अचूक योजनेबद्दल अचूक अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला प्रेस करून ठेवा, म्हणजे प्रत्येक माहितीचे अचूक अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।